नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललं आहे. मुळात अधोगती त्याला काही मर्यादा आहे का? कोणत्या रसातळाला नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र? अनेक प्रश्न आहे. मतदार म्हणून निश्चितपणे तुमच्या आमच्या मनातमध्ये हे प्रश्न आहेत आणि राजकारणी यावर विचार करतायत. असं नाही आहे की राजकारण्यांमध्ये हा प्रश्न नाही आहे. काही राजकारणी हे निश्चितच प्रगल्भ आहेत. भाजपत जे प्रमुख चेहरे आहेत त्यातला एक प्रमुख चेहरा म्हणजे आशिष शेलार. आशिष शेलार हे स्वतः बॅरिस्टर आहेत. साहजिक आहेत, एक वैचारिक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे यावर तेही उत्तम पद्धतीनं चिंतन मनन करत असतात. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप खूप स्वागत. धन्यवाद. मुळात जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जातं आहे, विचार भूमिका या आहेत की नाही असा जो एक प्रश्न मराठी माणसाच्या किंवा एक मतदाराच्या मनातला आहे. तुम्ही वरिष्ठ नेते म्हणून 3 दशकं आता तुम्ही काम करताय सक्रिय राजकारणात. तुम्ही या परिस्थितीकडे कसं बघता? नाही, खऱ्या अर्थाने असं मी नक्की म्हणेन की परंपरागत पद्धतीने राजकारण चाललेलं नाही. राजकारण जे वर्षानुवर्ष आपण पाहतो आहोत त्या पद्धतीने राजकीय समीकरणं गणित दिसत नाहीये. माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या गणिताकडे बघण्याचा जो भाग आहे तो स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात आता जे काही चालू आहे त्याची सुरुवात उद्धवजींच्या शिवसेनेने केली. मतं घ्यायची एकाबरोबर, सरकार बनवायचं दुसऱ्याबरोबर, मांडायच्या भूमिका वडिलांच्या हिंदुत्ववादी आणि मग सरकार बनवताना त्याला तिलांजली द्यायची. आणि म्हणून या सगळ्याला मी एवढंच म्हणेन की ज्याला नीती आहे त्याला नीतीने लढू, जो अनितीने लढेल त्याला अनितीने लढू. आणि म्हणून ज्या पद्धतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणाले, नाठाळाच्या माथी हाणू काठी, नाहीतर कासोटीची लंगोटी देऊ, या पद्धतीने राजकारण आजचं महाराष्ट्रातलं चालू आहे आणि ते परिस्थितीनुरूप बरोबर आहे असं माझं मत आहे. अगदी तुम्ही जो मुद्दा म्हणताय त्याला प्रत्युत्तर करताना उद्धव ठाकरे असं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही म्हणतात आम्ही 19ला तुमच्याबरोबर गद्दारी केली, तुमचा साथ सोडली, तुमच्या नावावर मतं घेतली. 14ला असं काय झालं होतं? तुम्ही 14ला आम्हाला का सोडून गेलात? मग 14ला तर शिवसेनेला सोडणारं भाजपच होती. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? खऱ्या अर्थाने ही आमची चूक आहे की आम्ही वेळोवेळी केवळ एका हिंदुत्वाच्या मोठ्या भावनेने आणि आपल्यापेक्षा नेहमीच बाळासाहेबांना आदर दिल्यामुळे शिवसेनेच्या म्हणण्याला कधी खोडून न काढण्याचा प्रयत्न करण्यामुळे आम्ही काही सत्य मांडायचे मागे राहिलो. 2014चे सत्य आपण काढा, आपल्याकडे फुटेज असेल. 151+ ही घोषणा युवराजांनी दिली होती, भाजपशी चर्चेविना दिली होती, NDAच्या घटक पक्षांविना दिली होती. ते जागा किती लढणार याची चर्चा झालीच नव्हती. जणू काही तुम्ही कसपटा समान आहात, तुमच्याशी काय बोलायचं. आम्ही 151+, बीज तिथून सुरू होतात. आणि म्हणून उद्धवजींनी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या पुत्राचा धांगडाईपणा आणि दुराग्रह यातनाच 2014ला मिठाचा खडा पडला, हे काही टाळता येणार नाही. आशिषजी, तुम्ही सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. असा कोणताही राजकीय पक्ष नाही ज्याच्याबरोबर तुमची मैत्री नाही व्यक्तिगत पातळीवरची. वरिष्ठ सर्व नेते तुमच्याशी व्यक्तिगत पातळीवर तुमचे मित्र आहेत. मातोश्री तितकीच जवळची होती तुम्हाला, उद्धव ठाकरेंशी तुमचे जवळचे संबंध होते. त्या काळात तुम्ही व्यक्तिशा काही प्रयत्न नाही केले की ही मुळामध्ये 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आजही आणि कालही माझं म्हणणं होतं, आम्ही कोणाचे शत्रू नव्हे, अगदी उद्धवजींच्या पक्षाचे शत्रू नव्हे. आम्ही विरोधक आहोत. आता कट्टर विरोधक झालो असो, पण त्याही काळामध्ये उद्धवजी असतील, उद्धवजींच्या जवळची लोक असतील, आदित्यजी तर तेव्हा राजकारणात नव्हतेच, यांच्याशी आम्ही सातत्याने कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत होतो की आपण 2 पक्ष एकत्र आहोत, तर दुसरा पक्ष आहे हे पहिलं समजा. तो पक्ष आहे समजल्यावर त्यांच्या नेत्यांना यथोचित मान देणं हे आवश्यक आहे, करा. स्वाभाविकता नेते आहेत, पक्ष आहे म्हटल्यावर त्याचे विचारधारा आहे, हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळे आमच्या आग्रहाच्या विषयाला लक्ष द्या, या पद्धतीचे प्रयत्न बऱ्याचदा झाले. मी आता त्या सगळ्यात मागे जाऊ इच्छित नाही, कारण महापालिकेत मी 10 वर्ष राहिलो, आपल्यालाही माहिती आहे. भाजपचा गटनेताही राहिलो आहे आणि त्यामुळे महापालिकेमध्ये आज जे सत्तेमध्ये वाटा मागायला आमच्याकडे निघाले होते उद्धवजी आणि त्यांचे बगल बच्चू, की आमची संख्या कमी असली तरी आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या,
हेच महापालिकेमध्ये ज्यावेळेला आमची संख्या कमी होती त्यावेळेला आम्हाला साधं स्टँडिंग कमिटी पद द्यायला तयार नव्हते. त्यामुळे एकाच राजकारणामध्ये दोन पद्धतीचे दुतोंडी न्याय ही उद्धवजींची भूमिका आम्हाला खलत होती, खपत होती, त्रास देत होती. आम्ही त्यांच्याशी ते कम्युनिकेट करत होतो. पण ते एवढ्या टोकाला जातील की 2014मध्येच पृथ्वीराज चव्हाणजी म्हणाले, त्याच वेळेला आमची त्यांच्याशी निवडणुकीच्या आधी चर्चा झाली होती. हे आम्हाला कधीच खरं वाटलं नव्हतं. हळूहळू आम्ही शिकत गेलो. पण मग याही परिस्थितीत ज्या युवराजांचा तुम्ही उल्लेख करताय, उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतायत, कलंक सरकार अशा स्वरूपाचं बोट घेऊन ते विधिमंडळाच्या बाहेर उभं राहतात आणि ज्या स्वरूपामध्ये विरोधक तुमच्यावर बोटं दाखवतात, तर म्हणजे इतक्या टोकाला अशा स्वरूपाची शब्दरचना कधी होत नव्हती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि ती सातत्यानं होताना दिसतीये. तर त्याला प्रतिउत्तर काय असेल? बघा, याला प्रतिउत्तर ह्यासाठी आपल्याला मानस समजून घ्यावा लागेल. विरोधकांनी विरोधातले मुद्दे उपस्थित करून त्याच्यावर आक्रमण केलं हरकत नाही ना. लोकशाहीमध्ये आलोचना टीकेचं स्थानच आहे. आम्ही त्याचं स्वागत करू. आता जे होतंय ना, हा थैथयाट आहे. कधी फडतूस म्हणायचं, कधी कलंक म्हणायचं, कधी कलंकित म्हणायचं, कधी भिकारी म्हणायचं, कधी कटोरा म्हणायचं. आता सगळे शब्द मी सांगत नाही. अगदी. हा थैथयाट कशाचा आहे? हा थैथयाट माझं सरकार गेलं याचा आहे. उद्धवजींचा थैथयाट त्यांच्या चेहऱ्यावरही दिसतो आणि त्यांच्या वाक्यरचनेतही दिसतो. जनतेला याच्याशी काही लेणं देणं नाही. जनता यातना कदाचित तेवढ्या वेळापुरता स्वतःचं मनोरंजन करील, पण स्वतःच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सरकारकडनं विकासाची अपेक्षा करील. 2.5 वर्षाचं उद्धवजीचं सरकार आणि गेल्या वर्षभरामध्ये देवेंद्रजी, एकनाथजी आणि आत्ता जॉईन झालेले अजित पवार यांचं सरकार, याची जेव्हा तुलना जनतेसमोर आम्ही मांडू त्यावेळेला वजनदार बाजू ही एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजित पवारांच्या दिशेनेच असेल. शब्दांचं भांडार, सिमिली, घालून पाडून बोलणं, शिवाशाप करणं याची बाजू मात्र उद्धवजींकडे असेल. आशिष शेलारजी, तुम्ही जसं आत्ता उद्धव ठाकरेंची आणि तुलना करताय, एकीकडे अजित पवार तुमच्याबरोबर आहेत, एकनाथ शिंदे तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही त्यावेळेला म्हणतात की वैचारिक पातळीवर आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एक होतो, मात्र पक्ष म्हणून आम्ही विरोधकच होतो. अशा 2014च्या अगोदर जर शिवसेना आणि भाजप हे विरोधक म्हणून असतील अनेक पातळ्यांवर, मुंबईत असतील किंवा इतर महाराष्ट्रात असतील, आत्ता शिंदे गट तुमच्याबरोबर आहे, आता NCP तुमच्याबरोबर आहे, पण मग या मित्रपक्षांचं काय? यांना तुम्ही विधानसभेमध्ये मित्रपक्ष म्हणूनच वागवणार की त्यांनाही तुम्ही राजकीय विरोधक किंवा एक स्पर्धक या अंगाने त्यांच्याकडे बघणार? नाही, मी विरोधक सत्तेत असताना कधी त्यांच्यावर विरोधक असे वागलो नाही. बरं, ते मित्रपक्ष होते. 25 वर्षाची आमची वैचारिक युती होती. आम्ही कधीच त्या युतीत सडलोही म्हटलं नाही. आम्हाला बाळासाहेबांकडनं मिळालेलं प्रेम हे आमचा मान, सन्मान आणि अभिमान राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी होता. अटलजी, अडवाणीजी, प्रमोदजी, गोपीनाथजी यांचे असलेले प्रयत्न हे त्या ठिकाणी महाराष्ट्र हिताचे आणि देश हिताचे होते, याचा आम्हाला आनंदच आहे. आणि त्यामुळे त्या काळातल्या कुठल्याही घटनेला आम्ही सडलो असं म्हटलं नाही. उद्धवजी तर सत्ता भोगूनसुद्धा त्या काळातल्या असलेल्या आनंदमयी गोष्टींना सडलो म्हणाले. आता हा भाग वेगळा की त्याने बाह्या खूप फुरफुरवल्या, महापालिकेत समोर आले वेगळे लढायला, पण तोंडावरच पडले. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या काळात आम्ही त्यांना मित्रपक्ष म्हटलं त्यावेळेला कधी विरोधात वागलो नाही. आज जे आमच्याबरोबर आहेत त्याच्याबद्दलची भूमिका देवेंद्रजींनी मांडली की 30-25 वर्षाची आमची भावनिक वैचारिक युती ही एकनाथ शिंदेंबरोबर आमची आहे, कारण ते बाळासाहेबांचे विचार घेऊन आहेत. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची राजकीय युती आहे. काही वर्षांनी ती कदाचित भावनात्मक सुद्धा होऊ शकेल, हा पुढचा विषय. ही भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट मांडली. तुम्ही अजित पवारांना बरोबर घेतलं आणि एक जनमानसात जे चित्र तयार झालं की भाजप म्हणून, म्हणजे आशिष शेलार म्हणून नाही विचारत हा प्रश्न, मुळात भाजप म्हणून ज्या व्यक्तीचा तुम्ही पूर्ण एक दशक आम्ही सातत्यानं पाहत होतो की तुम्ही सातत्यानं विरोध करत होता त्यांच्यावर, अगदी बैलगाडी, ट्रक इथपर्यंतचं सगळं पुरावे तुम्ही सादर करू असं म्हटलं होतात, आणि त्यांना बरोबर घेतल्यानंतर मग तो अगदी समविचारी लोकांचा असो किंवा मतदारांचा असो किंवा विरोधात बसलेल्यांचाही असो, एक विचार झाला की अरे भाजप असं कसं करू शकतं. तर याकडे तुम्ही कसं बघता? नाही, खरं आहे, संभ्रम अवस्था येणं ही मतदार, कार्यकर्ते, समर्थक, पत्रकार सर्व स्तरावरच्या लोकांना येणे स्वाभाविक आहे. मला असं वाटतं याचं उत्तर स्पष्ट आहे. येणाऱ्या राजकारणात आणि लोकसभाच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून आम्हाला मोदीजींच्या मागे
45 खासदारांचं बळ द्यायचं आहे. कशासाठी? युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी, पाक व्याप्त काश्मीर घेण्यासाठी, हिंदुस्थानची जगात ओळख करण्यासाठी. मग या एका मोठ्या हेतूसाठी कृष्ण नीतीचा वापर करणं ही त्या काळाची गरज आहे. हळूहळू संभ्रमावस्थेतील मतदारांना ते दिसेलही, आम्ही ते दाखवूही. आणि म्हणून आज कृष्ण नीतीचा वापर करून या भारत देशाच्या सेवेच्या सगळ्या प्रयत्नांना बळ देणं आणि जगामध्ये भारताची प्रतिमा उच्च करण्यासाठी, गरिबी कमी करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि बरोबरीने विकासाची नवनवीन दालनं उघडण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक असतं हे राजकीय खेळीनेच होऊ शकतं, ज्याला कृष्णनीती असं म्हणतात. आम्ही हात जोडून आमच्या मतदारांना असं सांगू की ह्या कृष्णनीतीचा वापर करून मोठं हित या समाजाचं, देशाचं, महाराष्ट्राचं करण्याच्या बाजूने आम्ही आहोत. आमच्यावर संपूर्णतः विश्वास आजपर्यंत ठेवलात, तसाच तुम्ही ठेवा. कृष्ण नीतीमध्ये क्लीन चिट पण आली का मग? मला असं वाटतं की यामध्ये ज्यांच्यावर चौकशा चालू आहेत त्यांच्याशी तुम्ही बोललात तर तुम्हाला लक्षात येईल. कारण त्यांच्यावर दडपण आहे का, ते मानसिकरित्या अजूनही त्यातनं बाहेर पडलेत का, कागदपत्र अजून कुठे सरकले आहेत का, मला याची माहीत नाही. बरं, तुम्ही ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना विचारलं तर त्याची उत्तरं मिळतील. नाही, मुश्रीफ सत्तेत आले आणि अचानकपणे ईडीनं त्यांच्यावरचा जो एक दबाव होता तो कोर्टात कमी केला आणि मग लोकांमध्ये असं झालं की हे तर होणारच होतं. नाही, मी त्याचं उत्तर असंच देईन की भगवान रामाने सुद्धा, मी याच्यात कोणालाही नोमेनक्लेचर किंवा ते पात्र जोडू इच्छित नाही आहे, पण भगवान रामाला सुद्धा रावणाचा वध करताना रावणाच्या सख्या बंधूचा उपयोग करून घ्यायला लागला, एवढंच पुरेसं आहे. आता तुम्ही रावणाच्या बंधूचा उल्लेख करून कोणाला रावण म्हणताय हा प्रश्न आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की कोणालाही मी पात्र लावत नाहीये. अगदी. पण अशी जी या परिस्थितीमध्ये आणखी एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न जो निर्माण झाला तो म्हणजे तुम्ही अगदी तुमचा प्रवास अभाविपतून पक्षापर्यंतचा आणि मंत्रिपदापर्यंतचा आम्ही बघितलेला आहे. मुळात प्रश्न हा तयार झाला की मग पक्षातला जो कोर विचाराचा कार्यकर्ता आहे, जो संघाच्या मार्गाने आला, जो अभाविपाच्या मार्गाने आला, त्याचं काय, त्यानं काय करायचं? त्यानं फक्त कार्यकर्ताच राहायचं का? मी याचं उत्तर तुम्हाला अतिशय स्पष्टपणे देईन. मुळामध्ये सर्व पक्षांना काँग्रेसी चष्म्यातून आपण बघू नका. बरं, काँग्रेसला काँग्रेसी चष्म्यातून जरूर पहा, राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रवादी चष्म्यातून पहा, शिवसेनेला त्या चष्म्यातून पहा. मला वाटतं प्रत्येक पक्षाला वेगळ्या चष्म्यातून बघितलं पाहिजे. जे व्यक्तिधिष्ठित परिवारप्रेमी किंवा परिवारनिष्ठा यातनं आलेले पक्ष आहेत ते त्या परिवाराबरोबर मी कुठे आहे याचा सातत्याने विचार करत असतात. मी आहे ना, मी कुठल्या ना कुठल्या जागी आहे ना. पण भारतीय जनता पक्षात, मूळ भारतीय जनता पक्षात आलेला कार्यकर्ता, संघ परिवारातनं आलेला, आम्हाला लहानपणापासूनच हे गीत शिकवलं आहे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभवणे हेच आमचे श्रेय. आणि म्हणून त्या सगळ्यामध्ये वारंवार मी कुठे आहे, मी कुठे आहे, मला काय नाही, असे प्रश्न पडणारे काही लोक असतील, ते स्वाभाविक आहे. पण असे खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. मी तर सोडा, अन्य खूप सारे कार्यकर्ते की ज्यांनी ठरवून टाकलं आहे की मला निवडणूक कधीच लढायची नाही, मला सत्तेतलं पद कधीच घ्यायचं नाही. ही अनैसर्गिक कार्यपद्धती असली तरी हेच आमचं बलस्थान आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जे मिळालं आहे त्याच्यातच खूप आनंद आहे. अगदी विचाराचा प्रवास आहे आणि तो विचाराचा प्रवास आता सत्तेपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि सत्ता आली की मग साहजिक मुंगळे येतात, ते होणार. त्या दृष्टीने इतर राजकीय पक्ष प्रयत्न करणार. आता त्यात आपण आपलं सत्व कसं जपायचं हा मूळ प्रश्न येतो. या पूर्ण प्रकारामध्ये मुळात जसं आपण म्हणतोय की अनेक जण येत आहेत, पक्षाबरोबर जोडले जात आहेत, सत्तेत येत आहेत. तिकडे बेंगलोरमध्ये आज बैठक होते विरोधी पक्षांची आणि इंडिया म्हणून एक नवीन बांधणी केली जाते आणि मोदी विरोध किंवा भाजप विरोध हा मूळ मुद्दा असतो. दुसरीकडे NDAची बैठक होते 38 पक्षांची. विरोधकांचं एकत्र येणं भाजपला थोडंसं अडचणीचं वाटतं. मला असं वाटतं की मुळामध्ये इंडिया म्हणजे भारत समजू नका त्यांच्या इंडियाचा अर्थ भारत समजू नका. आय अँड आय ए, मी आणि मी ही इंडिया, आय अँड आय ए. आणि त्यामुळे मीपणा आणि माझा परिवार, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, मेरे बाद मेरा बेटा, मेरे बाद मेरी बेबी, हे सगळे पक्ष आहेत ते. आणि त्यामुळे परिवारवादापेक्षा
स्वतःचं हित आणि परिवारवाद याच्या पलीकडे ते जाऊच शकत नाहीत. आणि म्हणून देशाचा विचार काही, राज्यांचा काही विचार, मानवतेचा काही विचार, गरिबी निर्मूलनाचा काही विचार, त्या ठिकाणी पर्यावरणाचा काही विचार, त्या ठिकाणी असलेल्या सिंचनाच्या बाबतीतला काही विचार, त्या ठिकाणी संरक्षणाचा काही विचार, अशा विचारांनी एकत्र आलेले नाहीत. यांच्या एकत्र येण्याचं कारण काय? आम्हाला मोदी नकोत. का नकोत? कारण जनतेला हवेत. आम्ही एकटे जिंकू शकत नाही. मग आम्ही 0+0 एका हातात हात घेऊ आणि बळ निर्माण करायचा प्रयत्न करू. आणि म्हणून सर्व दुर्बलांचा एकत्र येऊन सबल बनण्याचा प्रयत्न, ज्याचा उल्लेख मोदीजींनी स्पष्टच केला. भ्रष्टाचाराची कट्टर युती म्हणजे त्यांचा असलेला हा UPAचा घाट त्या ठिकाणी आहे. मला वाटतं ज्या वेळेला ते मुद्दे मांडतील, ज्या मुद्द्यावर त्यांना निवडणुकांना समोर यायचं आहे, त्या प्रत्येक मुद्द्यांवर मोदीजींचं पारडं, भारताचं पारडं, भारत देश म्हणून जगात केलेल्या कर्तृत्वाचं पारडं हे जडच असेल. चला, आपण 2024च्या दृष्टीने ही सर्वांची तयारी आहे. विरोधक आपली तयारी करतायत, NDAही करताय. पण आतापर्यंतची भाजपची जर वक्तव्य आपण बघितली तर प्रादेशिक पक्ष हे अडसर आहेत भारताच्या प्रगतीमध्ये, अशा स्वरूपाचा एक नॅरेटिव्ह समोर येत होता गेल्या 10 वर्षातला. आणि मग आता पुन्हा NDA म्हणून एकत्र येण्याची जी गरज पडती आहे, तर मग ही वेळ का आली अशी? नाही, मुळामध्ये हा पण विरोधकांनी केलेला नॅरेटिव्ह आहे. बरं. त्या नॅरेटिव्हचा प्रकार आमच्या काही पत्रकार मित्रांनी खूप चालवला, म्हणजे तो जनतेला पटला असं मानण्याचं काही कारणच नाही. ज्या वेळेला आम्ही 280 आलो, ज्या वेळेला आम्ही 303 आलो, 303मध्ये स्वबळावर होतो, तरीही आमच्याबरोबर निवडणुकीत लढलेल्या कुठल्याही पक्षाला आम्ही त्या ठिकाणी बाजूला सारलं नाही. आम्ही त्यांना एकत्र घेऊन निवडणुका लढलो, एकत्र घेऊनच सरकारमध्ये आलो. ज्यांना जावंसं वाटलं ते स्वतःहून गेले. मला असं वाटतं की आजही सर्वात जास्त पक्ष एकत्र घेऊन सत्ता चालवण्याचं यश हे भारतीय जनता पक्षाने दाखवलं. स्वतःच्या पक्षाला क्लिअर मेजॉरिटी एकट्याच्या जीवावर मिळाल्यानंतर सुद्धा मित्र पक्षांना घेऊन सत्ता चालवणं हेही भारतीय जनता पक्षाने दाखवलं. आता स्वपक्षाच्या बळावर संपूर्णतः विश्वास असताना सुद्धा सर्व स्टेक होल्डर्स आपल्याबरोबर असले तर लोकशाही प्रक्रियेत ती अजून मजबूतीकरण होते. म्हणून त्यांना एकत्र घेण्याचा प्रयोग ही भाजप दाखवते. आणि मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा हो, कुठला पक्ष असं म्हणतो मी माझं बळ वाढवीन पण तू जिवंत राहा, तू मोठा हो, तू जिंक? यांचं आर्ग्युमेंट आणि तत्वज्ञान असं सांगतं की भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींनी प्रचार करावा पण बंगालमध्ये म्हणावं ममता तू जिंक. भारतीय जनता पक्षाच्या मोदी शहांनी प्रचार करावा पण महाराष्ट्रात म्हणावं उद्धवजी तू जिंक. भारतीय जनता पक्षाच्या मोदी शहा आणि नड्डांनी प्रचार करावा पण त्या ठिकाणी UPमध्ये म्हणावं मुलायम सिंग किंवा यादव परिवार तुम्ही जिंक. हा कुठला नाही आला. आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या भाऊ आणि बळ वाढवण्याचा प्रयत्न करतो, जनतेचं समर्थन घ्यायचा प्रयत्न करतो. शेवटी ही दोरी जनतेच्या हातात आहे आणि जनतेच्या हातात ही दोरी आहे ती स्पष्टपणे कुठल्या बाजूने दिसते. अगदी. चला, कौल हा स्पष्टपणे 2 निवडणुकांमध्ये मोदी आणि भाजप या मार्गाने जाताना पाहायला मिळाला आणि त्याच दृष्टीनं 24ची तयारी आहे. पण या परिस्थितीमध्ये भाजपचा एक चेहरा, विकासाचा मंत्र किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदलणारी छबी, हे सगळं होत असताना दुसरीकडे काल संध्याकाळी अचानक एक व्हिडिओ क्लिप येते आणि त्यातून मग एक मोठा धक्का बसतो प्रतिमेला, व्यक्तींच्या आणि पक्षाच्याही. तर अशा वेळेला पक्ष म्हणून तुम्ही काय विचार करता? कारण मुंबईतला विषय आहे, तुम्ही मुंबईचे प्रमुख आहात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पक्षाची प्रतिमा मलिन होते असं वाटतं? कुठल्या विषयात आपण बोलतो? किरीट सोमय्यांच्या. मला असं वाटतं की या विषयामध्ये स्पष्टपणे किरीट सोमय्यांनी भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं याची चौकशी करा, मागणीच त्यांची. सभागृहामध्ये माननीय देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून उत्तर देताना याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होईल, आवश्यकता असेल तर सगळ्यांनी सगळे पुरावे द्यावेत, हेही त्या ठिकाणी मांडलंय. मी या ठिकाणी आज संपूर्णतः माझा त्या विषयातल्या माहिती नसतानाही एवढंच विधान करीन, ज्या पद्धतीने एकट्याची लढाई किरीट सोमय्या भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात लढत होते, त्यांना गप्प करण्यासाठी कुठल्याही स्तरावर विरोधक जाऊ शकतात. आज एवढंच विधान करीन, ह्याच्यापेक्षा जास्ती माझ्याकडे माहीत नाही. पण यातल्या म्हणजे स्तरावर विरोधक गेले, त्यातून तो व्हिडिओ बाहेर आला, मान्य. पण त्याला प्रत्युत्तर देताना की
तुमच्याही विरोधातल्या सीडीज बाहेर येतील असं ज्यावेळेला नितेश राणे म्हणतात, तर ही स्पर्धा कितपत चांगली म्हणजे ठीक आहे विरोधकांनी केलेली चूक आहे, कोणीच पण कोणाची अशा स्वरूपामध्ये विषयामध्ये स्पर्धा करू नये, वैयक्तिक आयुष्यात कोणीची कोणाच्या जाऊ नये. पण अंगावर तुम्ही यार तर शिंगावर घेतानच की. राजकारणामध्ये सुरुवातीलाच मी म्हटलं नीतीला नीतीने आणि अनितीला अनितीने. तुम्ही प्रामाणिकतेने चर्चा करणारे विधान परिषदेत जे होते त्यांना सवाल आहे माझा. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी उद्या पोलिसांकडे आणून द्यावी. मग ते मराठी होते का अमराठी होते का अजून कोण होतं, समोर कोण होतं, कुठलं होतं, राज्यातलं होतं का बाहेरचं होतं का नव्हतं नसलेलंच होतं, त्यांनी 24 तासामध्ये त्यांची माहिती द्यावी की, आणि ते पोलिसांना द्यावी. सभागृहामध्ये दिलेल्याचं प्रोटेक्शन आहे आणि त्या प्रोटेक्शनचा फायदा घ्यायचा. त्यांनी तपास यंत्रणांना समोर जाऊन बाहेर या गोष्टी द्याव्यात. चौकशी होईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. पण अशा पद्धतीने चिखलफेक महाराष्ट्राच्या राजकारणात होणं बरोबर नाही, एवढं मी नक्की म्हणेन. अगदी चिखल खूप झालाय, आणखी चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. चला महाराष्ट्रावर आपण बोलतोय, देशाच्या राजकारणावर. मुंबई महानगरपालिका जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रशासक म्हणजे आयुक्तांच्या हातात सगळं काही आहे, ते चालवत आहेत कारभार. पण अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार? कारण तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हतात त्यावेळेला तुम्ही हाच प्रश्न करत होता. आता तुम्ही सत्तेत 3 वर्ष झालं तरी हाच प्रश्न विचारावा लागतोय, कधी होईल? ज्या वेळेला उद्धवजींच्या पक्षाची लोक, मी त्याला शब्द अवॉइड करतो कारण ते न्यायालयात प्रकरण आहे म्हणून, अवाजवी दावे न्यायालयात नेणार नाही तेव्हा. आज जी मुंबई महापालिकेला जनप्रतिनिधी निवडून आणलेले नगरसेवक नाहीत याचं कारण उद्धवजींचा पक्ष आहे. आजही मुंबई उच्च न्यायालयाने निवाडा केला होता. ओबीसीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. 227ला पुन्हा एकदा चॅलेंज करण्यासाठी सुप्रीम कोर्टात कोण गेलं? तेच गेले. आज त्यांच्या मते अशा पद्धतीने दावे दाखल करून या निवडणुका प्रोलॉंग करून स्वतःचं बळ वाढवण्याचा प्रयत्न ते करतायत का, ही शंका लोकांच्या मनामध्ये आहे. मी तर उद्याच्या निवडणुकीला तयार आहे. उद्या निवडणूक झाली तरी आम्ही तयार आहोत, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन. भाजप निवडणुकीला 5 वर्ष तयार असतं. भाजपचं तर स्किल आहे आणि उत्तम अशी आखणी मांडणी आहे. त्यामुळे साहजिक आहे तुम्ही तयार आहात आणि तुमच्याकडे जबाबदारी आहे, मुंबईची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या प्रवासासाठी. आणि महाराष्ट्राचं जे राजकारणात चिखलफेक सुरू आहे, जे अत्यंत हीन पातळीवर राजकारण घेऊन जाण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून आणि काही नेत्यांकडून होतोय, तो थांबेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे